नमस्कार मित्रांनो. हॅलो एव्हरीवन. आपण काय काय करूयात आता, उद्याच्या मार्केट बद्दल थोडस अनालिसिस करूयात. आज काय झालंय, आज जे पहिलं 15-20 मिनिटात मध्ये जे बिअरिश जे दिसलं आपल्याला, 2-3 कॅन्डल्स, ते ते कशामुळे येतात? इस्रायल इराण युद्धामुळे असेल. पण त्याच्यानंतर काय असं मेजर असा फॉलोअप नाही आलेला. मी आज ह्या कॅन्डल बघूनच एक लेवल मार्क केलेली होती. ही लेवल होती बरोबर, तिथे सपोर्ट घेतलाय. कशी घेतली होती तर हे जे कालचा 15 मिनिट कॅन्डल होती, त्याचा तो हाय होता. जनरली मार्केट ते रिटेस्ट करतं हाय और लो. तर ते तसंच आज झालेलं आहे. आणि दुसरा जो कालचा जो हा अपमूव होता इथपर्यंतचा, त्याचा हा 50% पण त्याने रिट्रेस केलेला आहे. तर उद्याच्या मार्केट अनालिसिस करताना आपण दोन गोष्टी हे करूयात की मी जनरली काय करतो की एक बॉक्स बनवतो. ऑलिव्हर वेलेजचं एक आहे, बेस्ट 5 असं काहीतरी त्याचं हे आहे. तर त्याच्यामध्ये तो काय कन्सिडर करतो की 200 मुव्हिंग ॲव्हरेज, सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज, 20 मुव्हिंग ॲव्हरेज, लास्ट 1 आवर जो असतो डेचा, त्याचा हाय आणि लो मार्क करायचा. ह्या 4-5 गोष्टी आहेत. आणि मग तो आता इथं बॉक्स करायचा तर म्हटलं तर आपण हा बॉक्स होऊ शकतो इथे, इथून हा. ओके. तर जनरली काय होतं की मार्केट ह्या बॉक्सच्या वरती ट्रेड करत असेल आणि एखादा बुलिश पॅटर्न बनवला, म्हणजे रेड कॅन्डल 5 मिनिटची नाही तर 50 मिनिटची ग्रीनने इलिमिनेट करत असेल, तर एक बुलिश मूव्ह इथे आपण एक्सपेक्ट करू, जनरली आपण असतो. आणि या बॉक्सच्या खाली जर प्राइस असेल तर जनरली मार्केट निगेटिव्ह राहतं. जेवढ्या लांब लांब जातो आपण या बॉक्सच्या, तसा त्याचा बिअरिशनेसपणा कमी येतो. आणि ते जनरली मग मेन रिव्हर्जन वगैरे होण्याचे चान्सेस जास्त असतात. म्हणजे इकडे तुम्ही आहे आणि इकडे तुम्ही सेल नाही करू शकत लगेच. जर इथं ओपन झालं तर इथं त्याला प्राइस ऍक्शनला एक चांगला टार्गेट पण आहे. हा जो आहे व्हर्जिन सीपीआर पण आहे इथे. तर ते मार्केट जर इकडे ट्रेड होत असेल आणि काही निगेटिव्ह न्यूज आली किंवा एक निगेटिव्ह पॅटर्न बनवला, तर ते इथपर्यंत येण्याची शक्यता आहे. इथे एक टार्गेट आहे. आता अपसाईडला म्हणाल तर अपसाईडला आपण काय एक्सपेक्ट करू शकतो? मला तर मार्केट बुलिशच वाटतंय. कारण का की हा जो गॅप झालेला होता तो एका दिवसात भरून पण काढलेला आहे. प्लस मार्केटने आज पण ह्या 200ला रिस्पेक्ट केलेला आहे. प्लस 50%च रिट्रेस केलेला आहे. दॅट इज अ गुड साईन. सो आता सगळे सेल करायच्या मनस्थितीत असतील, जेणेकरून आता हे वारचे चाललेलं आहे. मग अशा वेळेस मार्केट थोडस विरुद्ध किंवा तेव्हा जायचंय त्या तिकडे जातं, कारण का जास्त पार्टिसिपेशन त्यामध्ये होऊ नये म्हणून. तर जर मार्केट इकडे असेल तर बुलिश ट्रेड घ्या, बुलिश पॅटर्न साठी opportunity शोधा rather than bearish. ओके. माझा पहिलाच व्हिडिओ आहे. मी आजपासून डेली अनालिसिस अपलोड करत जाईन. जर आवडलं तर लाईक करा. हळूहळू व्हिडिओ पण चांगले होत जातील. सध्या आपण व्हिडिओ क्वालिटी, व्हॉइस क्वालिटी पेक्षा जरा अनालिसिसला महत्त्व देऊ. चालेल. आजचा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये सांगा. थोडंसं प्रोत्साहित करा, म्हणजे नवीन नवीन गोष्टी आपण शिकू. मला पण शिकायला मिळेल, तुम्हाला पण काही गोष्टी ऍड ऑन होतील. ठीक आहे, चलो बाय बाय, थँक्यू.